नमस्कार पब्लिक, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करतोय। तर काही दिवस ब्लॉग बनवलाच नाही कारण तब्येत पण बरोबर नव्हती आणि बघा तुम्ही एवढे दिवसात टकली पण करून टाकली आहे। तर कसे आहात भावांनो? तर आज तुम्ही चांगलेच असणार। तर भावांनो, आज आम्ही चाललोय कार्यक्रमानिमित्त बाहेर। तर म्हटलं ब्लॉग चालू करून घेऊ, तर आपल्याला फोटो पण काढायचे आहेत। तर तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे बघाच काय काय करतो आज। काय रे भांग्या? तर लय भारी ब्लॉग होणार आहे भावांनो, तर त्यासाठीच ब्लॉग चालू केलाय। तर आता सध्या गाडीवरच बसायचं होतं, तर म्हणलं ब्लॉग स्टार्ट करून घेऊ। काही नाही भाऊ, येणे गपची की आपल्याला न सांगता स्वेटर गेले। आम्हाला सगळ्यांना सारखेच घ्यायचं होतं, परंतु तिने एकट्यानेच घेऊन टाकलंय। आणि आता जाऊ दे मरू द्या, काय लुक नाही भाऊ, आम्हाला दळवायचे काम करून राहिलाय तो। तर भावांनो, इकडं आता हे घड्याळ आहे, भैयाचा घड्याळ घेतलाय, कृष्णाचा चष्मा आहे, सगळं दुसऱ्याच आहे, फक्त आपले कपडे आहेत। आणि इकडं जाऊ दे बरं। तर चला भावांनो, जाऊया पुढे। तर तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर भावांनो, म्हणजे आता तर कसं रे शिवजयंती, तर सगळ्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आधीच बोललो, परंतु पुन्हा एकदा काय, तर हा ब्लॉग उद्या म्हणजे आता 19 तारखेलाच अपलोड करील मी। तर आज पूर्ण दिवस, तर चला मग कंटिन्यू करा भावांनो। तर जाऊया, आता आम्ही चाललोय, गाडीवर बसतो आणि जातो, आणि टाटा बाय बाय। तर पब्लिक, आता आलोय आम्ही इकडे कॅमेरा घ्यायला। तर इकडे राहिलं, इकडून कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर पब्लिक, आणि इकडे कॅमेरामॅन आरशातच पहा, कारण पुढचा कॅमेरा आपला खराब आहे, आयकर आहे। तर आता कॅमेरा घेऊन भाऊ निघायचं आहे आम्हाला। तर मग चला मग भेटू आपण आता डायरेक्ट वेडिंगच्या शूटमध्ये। का भेटू ना, भेटू। आम्ही कुठे जाऊ? तर पब्लिक, आता पोहोचलोय फायनली गावामध्ये। पंकू इकडे एंड्रोला कॅमेरा घेऊन, तर इकडे पाठीमागे गाव आहे, तर तुम्हाला दाखवतो थांबा मी। तर भावांना इकडे पाठीमागे गाव आहे, बघू शकता। इकडे थोडं आम्ही साईडला आलोय गावातून। हे डोंगराच्या मध्ये गाव आहे, एकच नंबर। गाडी चेंज करायची इकडे, गाडी चेंज करायची आहे ना आपली शाही नाही। आता काय ही घेतो असा, तिकडे देवा भाई पण आले आणि गाडी घेतली आता। तर पंकू म्हणतो ही गाडी घ्यायची का? पुढे गेला का? मी पहिलं गाडी पुढे चला। तर गाईस, आता कुठं रे पंक्या आपण? काय सापुत्रा सुरगाण्याकडे जायलोय। तर आता इकडे घाटामध्ये खाली, इकडे पाठीमागे आधी पण येले, परंतु आता काही नवीन वाटत नाही एवढं, आधीच किती वेळा येले। चला मग अजून कंटिन्यू राहा पुढे, लय मजा येणार आहे। चला मग। तर गाईस, जास्तच रस्ते खराब आहेत, नाही आता गाडीवरती थोडे सरकारकडे विनंती आहे, लवकर तिकडे सुरगाण्या पट्ट्याकडे लक्ष द्यावे। काय मागण्या? सुरगाण्या पट्ट्याकडे लक्ष द्यावे।
लयच रस्ते खराब आहे. काय पोलीस आला काय का पोलीस बनवणार रे का? लवकरच कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाका सरकारला. लय कळकळीची विनंती, कारण लयच रस्ते खराब आहे, वळणावरती रस्ते खराब आहे. तुम्हाला एक दाखवतो, चल गाडी मी का बरं पोलिसांना सांगतो तुम्हाला सांग. चला घे घे पुढे घे 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 थोडा घे त्यांचा दाखवून देऊ. रस्ता आम्ही भुललेलो आहे, समजून घ्या. तर भावांनो लयच खाली आलो, इकडे तुम्ही बघू शकताय. हे बघून घ्या. रस्ता पाहून घ्या तुम्ही कसं आहे. इकडे झाडी आहे वरती आणि इकडं पण खाली झाडीच. असं वाटू राहिले का डायरेक्ट दुसरे याच्यामध्ये येऊन गेलो आम्ही. टाइम मशीन मध्ये मागा आलोय. जास्त मोठा ब्लॉग होईल असं. अरे मोठा झाला डबल करू. आपली झाडं जगून नाही देते लोकांना. चला सर चल चल सर. तर गाईस टकलीला ऊन लागले जास्त, त्याच्यामुळे टोपी घातली. तर आता इकडे हातपाय धुवून घेतो. पोचलो इकडे गावात. आता पंकुचे टाइम आहे. पाणी पडत आहे. हा मग जा बाहेर जा. प्यायचं आहे का? प्या पटकन. तुम्हाला वाटत असेल टोपी घालून गरम होऊ राहिले, परंतु गरम नाही होऊ राहिलं. एकच नंबर वाटू राहिलंय, एकदम भारी. नाही रे थंडी नाही. एवढं उन्हाची थंडी वाजू राहिले त्याला. बाबा गरम गरम बाटली घेतली. गरम आहे. बिसलेरी गरम घेतले बरं का. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. मला वाटत असेल गार आहे, गार नाही. तर पब्लिक लय लांब आलोय आम्ही. मला बोललोच तरी काय गावाचं नाव काय रे? श्रीभवन काय? श्रीभवन. श्रीभवन सुरगाणा तालुका सापुतऱ्याच्या या बाजूला आलो ना रे. तर भावांनो फायर उडवलेला आहे, तर त्यासाठी आम्ही इकडे घरात म्हणजे दुकानात लपलोय. चाललो होतो थोडा बाजूलाच. अजून कार्यक्रमाला वेळ आहे, सांगता येत नाही. आता संध्याकाळी व्हायला बसले.
तर भावांनो आपलं एक म्हणजे असंच एक हे आहे. तर उद्या 19 तारीख, तर तुम्ही म्हणजे 19 तारखेलाच हा ब्लॉग पाहणार. तर आता जाऊ द्या, बोलण्यात काही मजा नाही. कारण जर हा ब्लॉग जर 18 तारखेला आज टाकतो ना तर याला ते बोललो असतो मग, परंतु आता काय बोलायचं यार पंक्या, बरोबर आहे का नाही? जय आदिवासी. आदिवासी पहाड़ों इलाका में आए हैं हम इधर, और हम गर्व करते हैं आदिवासी है. गाइस जय जवाहर, जय आदिवासी. बहुत ही सुंदर नज़ारा है यहाँ का, पहाड़ों में है ये गाँव. अभी इधर हम थोड़े से अलग दिख रहे हैं. एलियन आए हैं हम दोनों इधर. ये बड़ी अच्छी बात कही आप. चला हे बघ कॅमेरा घेऊन आले निकॉनचा 53चा आणि पाण्याची बॉटल. तुम्ही तर पाहिजे ना सर. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. बघून घे. आणि आता आम्ही ब्लॉग बनवून राहिलो आणि तो बघतोय तर काय करू राहिले हे आणि काय फोन पुढं करून काय बोलू राहिले. तर तू पाहत होता, मग त्याला पण घेऊन टाकू. हाय कर रे, हाय कर ना असं. तर बघा मित्रांनो, तुम्हाला हाय केलेलं आहे त्याने, तर तुम्ही पण कमेंटमध्ये त्याला हाय करा. मग आता जाऊ कार्यक्रमाला. काय आलो आहे असंच सफेद सफेद घालून. नवरदेव पण सफेदमध्येच आहे ना, आम्ही पण सफेदमध्येच आहेत. मग चला मग भेटू थोड्या वेळात लवकरच. चला मग तोपर्यंत बाय, टाटा. बरं एक विषय लहान आहे. A few moments later. तर पब्लिक आता मी इथं साखरपुड्यामध्ये इथं बघू शकता कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून झाले. आता लईच गर्दी इकडं पाठीमागे बघू शकते, कारण दुसऱ्या कॅमेऱ्यांना जाऊ द्या मोरले, आपणच बोलू जाऊपर्यंत. लईच गर्दी आहे, काय सांगायचं आता. कॅमेरामॅन बसले वैतागून इकडं. लय मजा, बेकार मजा आहे इकडे. आपण बसले तिथं, कारण टोपी पण घातली ती एकदम गारगार वाटत आहे. आता काय सांगायचं, ब्लॉग बघून जास्त हसू नका. आता ना आम्ही चाललोय नवरीचा फोटोशूट करायला. बघू शकताय पाठीमागे, तिकडे पाठीमागे पब्लिक आणि इकडे वातावरण. एवढी पब्लिक आलेली आहे. इकडं नवरदेव खूप उत्साहित मित्र आहे, कारण आता लग्न होऊन आलंय त्याचं. 2-4 वांगी बुडली तर चालतील, पण फोटो चांगले पाहिजे. इकडे वांगे मध्ये आलोय भावांनो. आठच ना कुठे जायचंय? लोकेशन तर आलेच लांब आहे. भावांनो आपण तर लोकेशन शोधूया, नंतर बोलूया. चला मग भेटू थोड्या वेळातच लवकर. थोडा नाता कसा बसलाय, जेवल्यानंतर थोडा जास्त आवाज निघेल. तर भेटू नंतर. आबा कॅमेराला काय करता? तो फोटोशूट साठी येते, पण कोणाला पोजच माहिती नाही. आज नवरदेव कुठे गेला? हे आमचा मागं नवरदेव नवरी आहे. आज साखरपुडा आहे, तरी कॅमेरा परवडून राहिला आम्हाला आज ना. बरं खाता कोणी काही सांगत. ओके.
बाय बाय, नंतर भेटू. फोटोशूट कसं होतं तुम्हाला फोटो पण टाकतो. ओके बाय. वर जाती मेहंदी काढते नाही नाही मित्रांनो शूट तर नाही झाला, पण मग काय सांगू नो आता. बोरिंग अँड टाइमच नाही भेटू राहिला नवरदेवाला. सगळं वॉच करा. हा नवरदेवा सगळं झालंय. थोडा नवरदेव नाराज झालाय. फोटोशूट नाही म्हणून जास्त. कसं दिसत तुम्ही? आवरू का मग आता? ते बॅग तिकडेच आहे. कसा दिसतो मग? ते पोऱ्या निघून जाईल बरं रे. तू त्या बॅगवाला बॅगवाला संख्या इडच आहे ना अजून. A few moments later. तर गाईस आता घरी चाललोय. तर आलोय इकडे गावामध्ये मंदिर आहे. इकडे मंदिरात आलोय. महादेवाचं मंदिर आहे ना. तर महादेवाचं मंदिर आहे. आणि इकडे आपण महादेवाचे भक्त आपण. ओम नमः शिवाय. तर गाईस ह्याच्यामध्ये ब्लॉक काढून पाहिजे. सगळं आता फोटो बिटो काढून घरी आलोय परत. आता सकाळी तिथे कॅमेरा घेतला तिथं. तर आता सकाळची संध्याकाळ झाली. तर आता आम्ही पण ब्लॉग एडिट करतोय. तर मग चला आता हा ब्लॉग इथंच एंड करतोय. भेटूया दुसऱ्या नवीन आणि चांगल्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.